संत ज्ञानोबांची पालखी बरडमध्ये मुक्कामी असणार आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे। बरड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या नियंत्रणामध्ये बरडमध्ये मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र उभारण्यात आले आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत साखवेकर यांनी। जय हरी विठ्ठल। मी आता बरड या ठिकाणी आहे आणि माऊलींचा पालखी सोहळा आज बरड मुक्कामी आहे। ज्या ठिकाणी मी आता आहे हे मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आहे आणि हे वारकरी सेवा केंद्र उत्तम सुविधा देण्याकरता जास्तीत जास्त अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन आत्ता माझ्यासोबत आहेत। त्यांच्या देखरेखीखाली इथल्या सगळ्या सुविधा वारकऱ्यांना पुरवल्या जात आहेत। मॅडम आत्ता माझ्याबरोबर आहेत। मॅडम स्वागत आहे तुमचं। जय हरी विठ्ठल। कशा पद्धतीच्या सुविधा मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्राच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करताय? नमस्कार। सातारा जिल्ह्यात अराउंड 65 किलोमीटरचा प्रवास असतात संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचा आणि 4 दिवसाचा मुक्काम आहे। आम्ही 4 दिवसाच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आणि मधला मार्गावर जो विसावाच्या ठिकाणी असं तब्बल 8 वारकरी सेवा केंद्र मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र चालू केलेलं आहे। याच्यात तुम्ही बघू शकतात जो धार्मिक आहेत श्रद्धाळू आहेत त्यांना राहायची सोय आहेत, वॉटरप्रूफ टेंट आहेत, खालून पण आणि वरून पण आणि खालून पण वॉटरप्रूफ टेंट आहेत। इथे सगळेच सोयी सुविधाचं नियोजन केलेलं आहे। बाहेर शौचालय असो, स्नानगृह असो, आपला आरोग्याची सुविधा, हिरकणी कक्ष जो गर्भवती महिला आहे किंवा लहान बाले आहे त्याच्यासाठी हिरकणी कक्षाची सोयी सुविधा केलेली आहे। आणि आणखी जो चालत येताना जो धार्मिक आहेत त्याच्या पाया दुखायचं बरेच असं कष्ट असतात त्यांना, तर ते पण कष्ट कमी करण्यासाठी आम्ही आरोग्य विभाग, ग्रामीण विकास विभाग आणि CM मुख्यमंत्री कक्ष मार्फत आम्ही इथे चरण सेवाचं पण नियोजन केलेलं आहे। असं मशीनद्वारे पण केलेलं आहे आणि इवन बाय हँड पण चरण सेवा देण्याचं तसं नियोजन केलेलं आहे। तो कोणीही धार्मिकला काहीच त्रास होऊ नये याच्या पूर्ण खात्री आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेलं आहे। प्रशासनावरती काही जास्त ओव्हरलोड आहे कारण आत्ता वारकऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यात आज रविवार आहे आणि त्याच्यामुळे ती इतर जी लोक बघायला येतात ती गर्दी वाढते, तर तो त्रास वाढतो, ताण वाटतो। नाही, प्रशासनाच्या वतीने मी हे सांगू इच्छिते की दरवर्षी धार्मिकाची संख्या वाढत चाललेली आहे, पण प्रशासनाची पूर्ण तयारी आहे आणि खासदार ग्रामीण विकास विभागमार्फत आम्हाला यंदा भरपूर निधीचं पण हे केलेलं आहे आणि हे नाविन्यपूर्ण हे जो मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आहे हे पण एक नाविन्यपूर्ण गोष्टी केलेलं आहे। तो धार्मिकाच्या संख्या वाढलेली आहे पण प्रशासनाची पण पूर्ण तयारी आहे, ते मध्यनजर रखते हुए पूर्ण तयारी आहे आणि प्रशासनावर ताण नाही आहे। मी हे सांगू इच्छिते की पूर्ण प्रशासनाच्या वतीने मी हे सांगू इच्छिते की आमचं भाग्य आहे की आम्हाला वारकरीचा सेवा करायला आम्हाला हे संधी मिळालं आहे। इथे हे 4 मुक्कामच्या ठिकाणी आहेत, आम्हाला संधी मिळालं आहे। आम्ही भाग्यवान आहोत आणि आम्ही मनापासून हे पूर्ण करणार आहोत। वारकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? वारकरीचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद बघून आम्हाला पण खूप एक मोटिवेशन मिळालं आहे, आमच्या खालच्या टीमला पण खूप मोटिवेशन मिळालं आहे। त्याचा खूप चांगला प्रतिसाद आहे, आरोग्याचा पण आणि पूर्ण सोयीसुविधाचं आम्ही नियोजन केलेलं आहे। अजून कोणाला काहीच सुझाव द्यायचं असेल, काही सजेशन असतील तर आम्ही त्याचा पण काळजी घेऊ आणि कोणालाही काही त्रास होऊ नये याचा आम्ही खात्री करतोय। यस, नक्की। धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्याशी बोललात। जय हरी विठ्ठल। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी इथल्या ज्या काही सुविधा केलेल्या आहेत त्याची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि या सगळ्या सुविधा वारकऱ्यांचा प्रवास जो आहे तो प्रवास सुखकर व्हावा याकरता करण्यात आलेत।